नमस्कार. आज आमचे मित्र नारायणराव म्हणतात बऱ्याच दिवसापासून आमची जी राधा गाई आहे तिला बघायला या म्हटले होते लई दिवसापासून. मग त्यांच्या घरी गेलो. नारायणराव बाजूला बसले होते, विनायकराव होते. त्यांची भेट घेतली. नमस्कार म्हणलं. नारायणराव बी खुश होते. आज लई दिवसातनं मित्र आलाय भेटाय. म्हणलं चल बाबा तुझी गाई बघून घेऊ एकदाच. म्हणलं लई दिवसापासून ऐकतो या गाईनं खूप नंबर आणलेत म्हणले होते. गेलो नारायणराव बरोबर. विनायकराव बी होते. नारायणरावनं मग गायला सोडलं. मग त्याची जरा थोडी माहिती दिली नारायणरावने. बघितलं. मग गाईचं पूर्ण दावरे काम केलं तरी गाई एका जागेवर उभा होती. तिच्याला तसं शिक्षण आहे तिला. मग नंतर नारायणराव माहिती घेतली जरा कशी असती काय गायचं, म्हणजे कसे नंबर मिळतात, कशी कॅटेगरी लागती काय. फिरून गायला चारी बाजूने आम्ही बघितलं. नंतर गाई एकदम टॉपची आम्हाला या ठिकाणी वाटली. आम्ही फक्त ऐकतच होतो बऱ्याच दिवसापासून. नारायणरावनी दाखवली गाई वगैरे. म्हटलं मग बांधा म्हटलं आता. नाही म्हणले एकदा मित्र म्हणले फिरवून बघूया म्हणले कशी चालती काय. नारायणरावनी एक राऊंड मारला. गाई घोड्यासारखी चालत होती अशी एकदम टकाटक. नारायणरावने राऊंड बिंड वगैरे मारला तिचा एक. मग नंतर गाई जरा टिपर पाठीमागून आल्यामुळे जरा भीत होती. नारायणरावला म्हटलं असं तर म्हणली नाही. तिला जास्त माणसांचा इथं वगैरे संपर्क नसल्यामुळे गाय जरा घाबरल्यासारखी होती. बरं म्हटलं ठीक आहे राहू दे उभा एका ठिकाणी. गाईला दावं पूर्ण नारायणरावने सोडून दिलं तरी गाय एका जागेवर हालत नव्हती. तसं नारायणरावने तिच्यावरती प्रेम केलेलं आहे, तिला सांभाळलेला आहे, जीव लावलेला आहे एकंदरीत. आणि हा जे खिल्लार गायीवरती जे प्रेम आहे ते नारायणरावने आम्हाला कसं त्यांनी लहानपणापासून तिला सांभाळलं आणि तिला शिक्षण दिलं ह्यातून आम्हाला बघायला मिळालं. मग नारायणराव थांबले होते. मग गाय नारायणरावकडेच बघत होते. गाय नारायणरावला म्हटलं घ्या बांधून घ्या म्हटलं, उभं उन्हात नको म्हटलं उभा करायला. नाही म्हटलं काय अडचण नाही. ठीक आहे म्हटलं. मग नारायणरावनी फिरवली तिला. जागेवरती बांधा म्हटलं. मग गाय बघितल्यानंतर एकदम आम्हाला असं एकदम चकित झालं बा. म्हटलं हे मुका प्राणी असून ह्याच्यावरती एवढे नारायणरावने प्रेम करते. तिला जीवापाड आपल्या लेकरासारखंच सांभाळलेलं आहे नारायणराव. मग गाई बघितली चारी बाजू. नारायणराव म्हणले टोलवर उभा राहते दाखवावर म्हणल्यावर काय नाही. गाई हाय असे टोलवर उभा राहून नारायणराव खाली बसले. हे गणेशवाडीत मिळाले. आणि ही आहे ती कृषी प्रदर्शन पंढरपूर. आणि इकडं आहे ती प्रशांत परिचारक पंढरपूरमध्ये मिळाले आहे वाखरी इथं. आणि ही गणेशवाडी ही पुष्यगावमध्ये मिळाली. आणि ही वैजनाथ परळी. आणि ही